लहान मुलांचा टिफिन असो वा किटी पार्टी, ब्रेडपासून बनवलेला हा नाश्ता सर्वांनाच आवडेल, तर तुम्ही जरूर ट्राय करा. सारिकास देशी विदेशी पदार्थामध्ये सर्वांचं स्वागत आहे. यासाठी इथे मी 4 ते 5 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. मी मैद्याचा ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही मल्टीग्रेन ब्रेड इथे यूज करू शकता. याला आपण साईडला ठेवूयात. आणि मी इथं आता एक डिश घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हा ब्रेड ठेवून याला आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी ही वाटी वापरलेली आहे. अशा कडा असणारे वाटी किंवा बाउल तुम्ही घेऊ शकता. आणि यानं आता आपल्याला हा ब्रेड या पद्धतीने असा कट करून घ्यायचा आहे गोल आकारामध्ये. तर इतरही ब्रेड मी आता इथे कट करून घेते. तर अशाच प्रकारे इतर बाकी ब्रेडही मी इथे कट करून घेतलेले आहेत. आता एका पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मिक्स भाज्या वापरायच्या आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या वापरू शकता. तर इथे मी 1 बाउल कांदा घेतलेला आहे. मीडियम साईजवर चिरलेला आहे हा आणि थोडासा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटोचं काप घालायचे आहेत बारीक चिरून. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या घालू शकता. आणि हेही मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला या सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी बीट घेतलेला आहे. तर यामुळे भाजीला आपल्या रंगही छान येतो. आणि जर तुम्हाला बीट नको असेल तर तुम्ही इतर कोणतीही भाजी घेऊ शकता. याऐवजी तुम्ही याच्यामध्ये स्वीट कॉर्न किंवा शिमला मिर्च अशाही भाज्या वापरू शकता. गाजर वापरू शकता. ज्या भाज्या मुलांना अशा आकर्षित करतात अशा भाज्या तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. आणि याच्यामध्ये मी एक अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे, बारीक चेचलेला. आणि त्याच्यामुळे छान स्वाद येतो भाजीला. तशा कलरफुल भाज्यांचा हा नाश्ता जेव्हा मुलं खातील तेव्हा आवडीने तो पूर्ण संपवतील याची खात्री मी देते तुम्हाला. त्याचबरोबर इथे मी थोडासा चटपटीत स्वाद येण्यासाठी टोमॅटो सॉस टाकलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर मेयोनीज वगैरे असं काहीही टाकू शकता याच्यामध्ये. भाज्या शिजल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता थोडंसं मिक्स करून मी आता गॅस बंद करत आहे. आता भाज्या आपण साईडला ठेवूया. आणि इथे मी आता बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि याला पातळ असं मिश्रण याचं बनवायचं आहे आपल्याला. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, अशा कन्सिस्टन्सीवर आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. आणि खात नसाल तर स्किप केली तरी चालेल. आणखीन 1 चमचा बेसन पीठ मी इथं घालते. थोडंसं आणखीन जास्त आपल्याला मिश्रण हवं आहे, त्यासाठी मी इथं बेसन पीठ वाढवलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे वाढवू शकता. आणि पुन्हा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बाकी इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपण व्यवस्थितच टाकलेले आहेत, त्यामुळे त्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही आहेत. इथे थोडंसं पाणी घालून आपल्याला मिश्रण थोडंसं पातळसर असं बनवायचं आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सायट्रिक ॲसिडमुळे याला आंबटसर अशी टेस्ट येते. तर याच्यामध्ये आता यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 5 वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक वाटीला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. वाटीला व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर याच्यामध्ये जे आपण ब्रेडचे तुकडे गोल कट केले होते ते तुकडे याच्यावर ठेवायचे आहेत. व्यवस्थित कट केलेले पीसेस जे आहेत ब्रेडचे ते प्रत्येक पीस याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे.
आणि आता याच्यावर आपल्याला आपल्या आवडीचं जे आपण स्टफिंग बनवलेलं होतं ते स्टफिंग याच्यावर आपल्याला टाकायचं आहे. बीटमुळे कसा मस्त लाल रंग आलेला आहे या स्टफिंगला. तर तुम्हीही तुमच्या आवडीचं वेगळं स्टफिंग याच्यामध्ये भरू शकता. आणि आता या स्टफिंगवर आपल्याला चीज टाकायचं आहे. मुलांना चीज फार आवडतं, त्यामुळं इथं मी चीज खिसून घेतलेलं आहे आणि ते चीज थोडं थोडं आपल्याला याच्यावर स्प्रेड करायचं आहे. ब्रेडवर हे स्टफिंग आणि चीज स्प्रेड केल्यानंतर खूप छान असा लुक आलेला आहे, जो फारच टेम्पटिंग वाटतो. त्यानंतर आता इथे जे बेसनाचं आपण पातळ असं पीठ तयार केलेलं होतं, घोल जो बनवून ठेवलेला होता, त्याच्यामध्ये आता 1 पाऊच इनो टाकायचा आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण. त्यातून बबल्स पूर्णपणे जाऊन ते असं फुललं पाहिजे. तर व्यवस्थित असं फेटून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला आता याच्यावर टाकायचं आहे. आपल्या वाटीवर हे मिश्रण टाकायचं आहे. तर मस्त असा येल्लो कलर आता दिसत आहे या वाट्यांमध्ये. आणि आता एका कढईमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि याच्यावर ही चाळणी आपल्याला ठेवायची आहे. आणि आता याला आपल्याला व्यवस्थित अशी 15 मिनटं वाफ द्यायची आहे. आणि त्यानंतर हे ब्रेडचं एक भन्नाट आणि वेगळं सँडविच इथे बनून तयार होणार आहे. 15 मिनिटांनी आपण उघडून बघूयात. मस्त अशी वाफ मिळालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घातल्यामुळे छानपैकी लाल स्पॉटसुद्धा आलेले आहेत. आणि आता आपण चेक करून बघूयात व्यवस्थित शिजलं आहे का नाही पीठ. तर व्यवस्थित शिजवून तयार झालेलं आहे. आणि आता आपण या वाट्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला डिमोल्ड करायच्या आहेत. तर इथे मी तुम्हाला ही वाटी आता डिमोल्ड करून दाखवते. हळूहळू हाताने आपल्याला अशी काढून घ्यायची आहे. व्यवस्थित सगळ्या बाजूंनी तेल लावलं की या वाट्या व्यवस्थित डिमोल्ड होतात. आणि जरी हाताने नाही झाल्या तरी तुम्ही सुरीच्या साहाय्याने याच्या कडा सैल करून त्या हाताने काढून घेऊ शकता. तर इथे मी कडा पूर्ण सैल करून घेतलेला आहेत. आणि आता व्यवस्थित असं आपलं हा ब्रेड यातून निघालेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मस्त असा येल्लो कलर आलेला आहे. मागच्या साईडला व्हाईट कलर. खूप वेगळा आणि टेम्पटिंग असा नाश्ता इथे बनून रेडी झालेला आहे. लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही आवडेल आणि खूप स्पंजी असा झालेला आहे. तर ब्रेड आणि ढोकळा असा मिक्स कॉम्बिनेशन असलेला हा सँडविचचा नाश्ता कसा तुम्हाला वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. इथे मी आता कट करून दाखवलेलं आहे तुम्हाला. बीट स्टफिंग केल्यामुळे याला छानपैकी असा लाल रंग आलेला आहे. आणि कसा वाटला हा भन्नाट नाश्ता. तुम्ही नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.